अगदी उर्वशी, या सगळ्यामध्ये आपण बघतोय बॉम्ब स्क्वॉडच्या माध्यमातून मेट्रो स्टेशन असेल किंवा रेल्वे स्थानक असतील दिल्लीतली, यामध्ये सुद्धा आता तपास सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा काही अनर्थ होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते NIA कडून असेल किंवा पोलिसांकडून. त्याबद्दल काय सांगाल उर्वशी? नक्कीच आपण बघितलं तर चौकशी प्रत्येक स्तरावर, म्हणजेच आता रोडवर नाही तर मेट्रोवर. इनफॅक्ट मी इथे जेव्हा ऑन ग्राउंड पोहोचण्याचा प्रयत्न करत होती लाल किल्ला मेट्रो, तर एक मेट्रो स्टेशन बंद झालेला. मात्र चौकशी खूप स्ट्रिक्ट होती, म्हणजेच स्कॅनिंग खूप स्ट्रिक्ट लेवलवर होत होतं. आणि सध्या संदीपजी मी जे ऑन ग्राउंड बघती आहे, म्हणजेच NSD कमांडो नव्हे तर त्यांच्या ज्या मोठ्या मोठ्या हायटेक ज्या गाड्या आहेत तेही सुद्धा इथे दिसून येत आहेत. NSD कमांडोजच्या जे स्निफर डॉग्स असतात, जे खूप मोठ्या लेवलच्या ट्रेंड असतात, तेही सुद्धा इथे पोहोचले आहेत आणि त्यांना अजून बाहेर काढलं गेलं नाहीये. मे बी एक प्रोटोकॉल असेल आणि ते त्यांना नंतर काढलं जाणार, मात्र त्यांना इथे आणलं गेलं आहे. बॅरिकेड्स मोठ्या लेवलवर सगळ्या ठिकाणी लावले गेलेत आणि प्रत्येक स्तरावर जे आहे चेकिंग सुरू आहे. मग ते तुम्ही रोड्स म्हणा किंवा तुम्ही मेट्रो स्थान म्हणा किंवा दिल्लीचं ट्रेन आणि दिल्लीचे ट्रेन स्टेशन एंट्री एक्झिटचे म्हणा. आणि दिल्लीच नव्हे तर आजूबाजूचे जितके पण राज्य आहेत सगळ्यांमध्ये रेड अलर्ट आहे जे सांगितलं गेलं आहे. आणि प्रत्येक मुख्यमंत्री, म्हणजे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याने आपल्या आपल्या राज्यात जे आहे मोठ्या प्रमाणावर रेड अलर्ट अनाऊन्स केला गेला आहे. कारण की कुठेच काही जे एक पण नेग्लिजन्स, निष्काळजीपणा आपण मानू शकत नाही. कारण की ज्या प्रकाराने घडला आहे, 10 लोकांचा मृत्यू आणि 16 जण जखमी, हे खूप मोठं असं आपण बोलतो की स्फोट असं सांगितलं जातं. आणि ते पण राजधानी दिल्लीत झाला आहे. म्हणजेच एक कुठे ना कुठे जास्त सेन्सिटिव्ह असं समजलं जात आहे. संदीप, अगदी उर्वशी, या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं की जर जामा मस्जिद आहे ती सुद्धा यापासून जवळ होती, जैन मंदिर सुद्धा एक 1.25 किलोमीटरच्या अंतरावर होतं आणि त्यामुळे कुठेतरी लाल किल्ला जो आहे तो साधारणतः 700 मीटर अंतरावर होता आणि अतिशय संवेदनशील असलेल्या या भागामध्ये हा स्फोट झालाय. आणि त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच अतिशय यंत्रणा ज्या सगळ्या आहेत किंवा केंद्रीय गृहमंत्रालय जे आहे हे याच्याकडे अतिशय बारकाव्यानं लक्ष ठेवून आहे आणि या सगळ्याच्या तपासाकडे सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. नक्कीच, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक माणूस जेव्हा टुरिस्ट म्हणून दिल्लीत येतं ना, तर एक असतं इंडिया गेट आणि दुसरं म्हणजे लाल किल्ला. लाल किल्ल्याहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या इंडिपेंडन्स डेच्या दिवशी मोठी स्पीच देतात आणि ऑलरेडी हा सेन्सिटिव्ह एरिया असतो. त्यामध्ये सुद्धा जेव्हा अशी घटना घडली आहे तर नक्कीच खूप मोठ्या लेवलवर हे बघणं गरजेचं आहे की काय कुठे कसं घडलं गेलं. कारण की हेही सांगितलं जाते की ती I-10 कार जी आहे एक्झॅक्टली रेड फोर्टच्या समोर, संदीपजी, म्हणजे आपण असं उभे राहिले मध्ये एका सिग्नलवर तर लेफ्ट हँड साईडला आपलं रेड फोर्ट आहे, राईट हँड साईडला जो आहे चांदनी चौक आहे आणि एकदम मधोमध जी आहे I-10 कार स्लो झाली आणि नंतर तो स्फोट झाला. आणि ज्या नावं सांगितलं जाते म्हणजेच मोहम्मद नदीम, नंतर हेही लखनौच्या पोलीस सोर्सेस कडून कळून येत आहे की तुगलक जमात ह्यांच्या बरोबर कुठे ना कुठे त्यांचं कनेक्शन होऊ शकतो. म्हणून 7 लोकांना जे घेतलं गेलंय आणि त्यांच्याशी चौकशी सुरू आहे. तितकंच नव्हे तर सकाळी ज्या प्रकाराने डॉक्टर फरीदाबाद मधून ज्याला पकडलं गेलं आणि इतका मोठ्या लेवलचा RDX जेव्हा सापडलं गेलं, तर या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे लिंक्ड आहेत. काल गुजरातमध्ये पण 3 आतंकवादी जे सापडले गेले, तर ह्या सगळ्यांचं एकमेकांबरोबर कनेक्शन आहे का किंवा हे एकच असं हे होतं. कारण की स्टार्टला CNG ब्लास्ट म्हणून सांगितलं जात आहे, पण CNG ब्लास्ट नक्कीच आता तर नाही असं क्लिअर पिक्चर येतोय. कारण की ज्या प्रकारच्या सगळ्या एजन्सीज ऑन ग्राउंड दिसतंय आणि जे एक अफरातफरीचा जो माहोल आपल्याला बघायला मिळत आहे, नक्कीच हे CNG ब्लास्ट असं समजत नाही. पण नक्की मग काय आहे, टेरर ब्लास्ट त्याची पुष्टी करते का सरकार, तेही बघणं गरजेचं आहे. पण याचं ज्या प्रकाराने ऑपरेशन सिंदूर जेव्हा घडलं आणि जे एक अटॅक आणि काउंटर अटॅक जे झालं इंडिया आणि पाकिस्तानमध्ये, तेव्हा भारताने नक्कीच एक खूप मोठा असं मेसेज दिलं होतं. ते म्हणजे हे की कोणतंही आणि काही घडलं तर ते ऍक्ट ऑफ टेरर मानलं जाणार.
तर नक्की ते आता जे स्फोट घडला आहे ते पण त्या ह्याच्यात त्या पॅरामीटरमध्ये किंवा त्या लिस्टमध्ये आहे का हे बघणं पण गरजेचं आहे. कारण की भारत प्रत्येक गोष्टीला जे आहे स्कॅन करत आहे, प्रत्येक मुवमेंटला स्कॅन करत आहे. आणि आता सुद्धा जे लोक आता बाहेर आज कोण कोण आलं टुरिस्ट म्हणून दिल्लीत, तितकंच नव्हे तर कोण कोण जात आहे, इथे कोणाकोणाची व्हिजिट्स होती, ह्या सगळ्यांना सीसीटीव्ही कॅमेराज जे आहेत त्याच्यात बघितलं जात आहे, मॉनिटर केलं जात आहे. इनफॅक्ट लाल किल्ल्याच्या बाजूलाच पोलीस स्टेशन आहे जिथे 10 पेक्षा अशा सीसीटीव्ही कॅमेराज कंट्रोल करतात आणि त्याला पूर्ण असं एक कंट्रोलिंग रूम आहे. तर त्या कंट्रोलिंग रूम मध्ये जे आहे बघितलं जाते प्रत्येक माणसाचा जो म्हणजे ज्याच्यावर संशय असू शकणार त्याचे मुवमेंट्स, त्याचे ऍक्शन्स कुठे ना कुठे मॉनिटर केलं जात आहे. सध्या अमित शाह जेव्हा ग्राउंडवर पोहोचले ते इथे ज्या सिनियर अशा सगळ्या डिरेक्टर लेवलच्या ज्या ऑफिसर्स आलेत, मग त्या IBचे म्हणा किंवा अजून कोण म्हणा, संदीपजी मला खूप मोठी बातमी हे समजून येते आहे की दिल्ली सोर्सेसवरून आपल्याला कळून येत आहेत, इनफॅक्ट गव्हर्नमेंट आणि पोलीस सोर्सेसवरून, की हा एक आतंकी हमला होऊ शकतो. म्हणजे हे कुठे ना कुठे दहशतवादी हल्ला होऊ शकतं असं सांगितलं जात आहे. ही खूप मोठी ब्रेकिंग आहे संदीप. सध्या ज्या प्रकाराने आपण आता बोलतच होतो की ज्या प्रकाराने एजन्सीज सगळ्या ऑन ग्राउंड बघायला मिळत आहेत, मग ते NSG म्हणा, कारण की NSG कमांडोज वगैरे अशा CNG ब्लास्टला किंवा अशा छोट्या स्फोटला त्यांची गरज आयडियली लागत नाही. पण आज जेव्हा ते पोहोचले आहेत आणि स्वतः गृहमंत्री जेव्हा स्वतःहून पोहोचलेत, तर आपल्याला हे कळून येत आहे की हे दहशतवादी असा हल्ला जे आहे होऊ शकतं. अगदी उर्वशी तुम्ही आमच्या सोबत थांबा. उर्वशी खोना आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे हा दहशतवादी हल्ला असू शकतो अशा प्रकारची माहिती यंत्रणांकडून मिळते आणि त्या अनुषंगाने आता तपास सुरू करण्यात आलेला आहे. आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी आता जी ब्रेकिंग बातमी सांगितली अनुषंगानं हा दहशतवादी हल्ला असू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता तपास केला जातोय आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर हालचाल दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सगळे जे कमांडो असतील किंवा NIAचं पथक असेल, बॉम्ब शोधक पथक असेल, ही सगळी पथकं आता या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळते आणि हा दहशतवादी हल्ला असू शकतो याच अनुषंगाने या संदर्भातली आता यंत्रणांकडून माहिती मिळते आहे. पुन्हा एकदा जाऊया दिल्लीला. आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत. उर्वशी, एक दुसरी अजून माहिती, एक तर दहशतवादा हल्ला होऊ शकतं हे समजून येत आहे आपल्याला स्वतः सोर्सेसवरून. दुसरी एक एक्सक्लुझिव्ह माहिती हे कळून येते संदीपजी की I-20 कार जी होती ज्यात हा स्फोट घडला आहे त्याचं नाव, तो जो ते कोणाला बिलॉंग करायची, तर सलमान नावाची ती गाडी, सलमान नाव होता त्याची ती गाडी होती I-10 कार. आणि बरोबरच हे पण बघायला मिळतंय की त्याला सध्या दिल्ली पोलीसने जे आहे अरेस्ट केलं आहे हे समजून येत आहे. त्याच्याबरोबर विचारपूस सुरू आहे, चौकशी सुरू आहे आणि RTO वरून जे आहे वेगळी म्हणजे ह्याचा मालक, ह्या I-10 कारचा मालक कोण होता ते RTO कडून आपल्याला कळून येत आहे आणि ते हे समजतं आहे की सलमान होता या नावाचं, या माणसाचं नाव हे कळून येत आहे. नक्कीच सध्या जी एक मोठी बातमी जी आपल्याला समजते ते म्हणजे हेच की हे सलमान नावाचा माणूस होता, त्याची I-10 कार होती. आता त्या सलमानची काय हिस्ट्री आहे ते इन्व्हेस्टिगेट केलं जात आहे. त्याच्याबरोबर दिल्ली पोलीस चौकशी करते आहे, विचारपूस सुरू आहे. बरोबरच सध्या LNJP हॉस्पिटल जे आहे तिथे स्वतः DIG CRPचे पोहोचले आहेत आणि ते पण आढावा घेत आहेत. महत्वाचं म्हणजे हे की अमित शाह देशाचा गृहमंत्री जे आहे इथे पोहोचले आहेत आणि ते जेव्हा इथे पोहोचतात तर नक्कीच प्रत्येक गोष्टीला अँगलला बघितलं जातं आणि त्याचा आढावा घेतलाय. काहीच वेळापूर्वी जेव्हा आपण बघत होतो की NSG कमांडोज ज्या प्रकाराने मोठ्या प्रमाणावर आलेले, सगळ्यात सिनियर लेवलच्या, डिरेक्टर लेवलच्या ऑफिशियल्स, सगळ्यात सिक्युरिटी एजन्सीजचे जेव्हा पोहोचलेले आणि त्यानंतर जेव्हा गृहमंत्री अमित शाह स्वतः पोहोचतात, नक्कीच हा दहशतवादी हल्ला आहे का हा प्रश्न नक्कीच पडतो आणि हा होऊ शकतं हेही समजून येतं.